माझ्याकडील धान 150 क्विंटल आधारभूत केंद्र धान खरेदी आंधळगाव यांच्याकडे मी 150 धरमकाठा करून भांग घातले, तरी पण यांची मोजमाप अजूनपर्यंत मोजमाप झाले नाही और धानाची रक्कम अंदाजे किमान 3 लाख रुपये धानाची रक्कम असताना मला सेवा सहकारी सोसायटी शिवणी यांच्या कर्ज माझ्याकडे कर्ज 1,19,000 असून हा कर्ज कशा प्रकारे भरायचं शासनाने यांच्याकडे लक्ष वेधून शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यात यावे, आमचे धान खरेदी रक्कम अदा करण्यात यावे आणि जेणेकरून आम्हाला कोऑपरेटिव्ह बँकेचं कर्ज नील करता येईल। मी केंद्रावर धान 2 महिन्या अगोदर वजन काटापट्टी करून दिलेले आहेत, अजून पण हे धान चढलेले नाही आणि पैसा पण मिळाला नाही। सोसायटीवाले तगादा जास्त मारून आले सोसायटी भरण्याकरता, तो कर्ज फेडलेला नाही। आता आम्ही पैसेच नाही आले धानाचे, तर कुठून आम्ही जमा करावे सोसायटी हा विचार येत आहे कास्तकारांना आणि मला बी। आता कुठून आणावे काय आणावे हे परिस्थिती खूपच आलेली आहे। केंद्राचे लोक सांगतात वारंवार चक्रा मारून वापस येत राहावं, आम्ही ते सांगत आहेत लिमिट नाही आहे, लिमिट नाही आहे तर आम्हाला सांगायलाही पाहिजे होतं अगर लिमिट नाही आहे तुम्ही माल नका आणू, पण सांगितलेलं नाही। काटा वजन करून सर्व काय करून ठेवले आहे, पण ते आता आमच्या या पैशाबद्दल काही सांगूनच नाही राहिले। आम्ही कास्तकार काय करावं। आम्ही आधारभूत केंद्र राकेश कारेमोरे अंधळगाव यांच्या केंद्रावर धान टाकले असताना आम्हाला अजूनपर्यंत ते पैसे मिळाले नाही। आता 3 महिने झाले साहेब, आम्ही धान दिला तर डिसेंबर पासून केंद्रवाला म्हणते पैसे आले की नाही, काही लोकांचे चढवले नाही। म्हणजे हे निळकाळजीपणा म्हणजे कसे काय केंद्र आहे यांचे। आणि बँकवाले आमच्या घरावर चक्रा मारून आले काय कर्ज भरा, आम्ही आत्महत्या करावं की काय करावं, आम्हाला ते धानाचेच पैसे नाही भेटले, आम्ही कुठून भरणार आमची। आणि शेती आम्ही आमची शेती विकावा खावा, हे सरकारची एवढी निळकाळजीपणा म्हणजे हे बरोबर नाही आहे। आमचे पैसे देवा नाही तर आम्हाला आत्महत्या करल्याशिवाय पर्याय नाही आहे। वरती बँकेचा अध्यक्ष या नात्यानं तमाम शेतकरी बंधूंना विनंती करतो, नियमित कर्जदारांनी कर्ज भरावा। 30 जून पर्यंत त्यांना शासनाच्या माध्यमातून 50,000 रुपये मिळणार आहेत आणि जे शेतकरी कर्ज भरणार नाही असे शेतकरी ह्या रेग्युलर शेतकरी यापासून वंचित राहतील। म्हणून माझी विनंती राहील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या वतीनं करतो। आणि आपला प्रश्न असा होता की धान खरेदी झाल्यानंतर शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही, परंतु ऑनलाईनच्या पद्धतीनं मार्केटिंग फेडरेशन आणि राज्य सरकारने जे ऑनलाईन ज्यांना काम दिलं आहे त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे। ज्यांचे ऑनलाईन झाले आहेत, ज्यांची खरेदी झाली आहे त्यांना सुद्धा पेमेंट मिळेल अशी शक्यता आहे। माननीय मंत्री महोदय भुजबळ साहेब, माननीय अध्यक्ष पानसरे साहेब यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झाली। रावल साहेबांना सुद्धा आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून पत्र दिलं आहे, ते सुद्धा प्रयत्नशील आहेत। दुसरी गोष्ट उद्दिष्टाची, उद्दिष्ट हे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला दिलं जातं, ते उद्दिष्ट तातडीनं यावं यासाठी प्रफुल्ल पटेल साहेब सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि त्यात सुद्धा यश संपादन होईल असं मला वाटते। तिसरी गोष्ट की धान खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी धान नेऊन ठेवलं आहे आणि ऑफलाईन धान खरेदी झाली आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे।